Hello, my dear students. From Value Education, we are going to see lesson number 5 Good Manners म्हणजे चांगल्या सवयी. Now, see here is a story. Preeti takes a phone call. In the picture, you can see a girl who receives a phone call. Okay. Now, Preeti, a 5-year-old girl, ती तुमच्या वयासारखीच एक मुलगी आहे जिचं नाव प्रीती आहे, इज ॲट होम अँड हर मदर हॅज गॉन टू द मार्केट. सो शी इज अलोन ॲट होम अँड हर मदर शी हॅज गॉन टू द मार्केट. वेन द फोन ऑन द टेबल रिंग्स, जेव्हा त्यांच्या घरातला फोन वाजतो, प्रीती पिक्स इट अप अँड देन शी रिसिव्स द कॉल. इट हॅपन्स to be her aunt Shashi who is calling. And who was calling? Her aunt, whose name was Shashi. Now listen to their conversation. Conversation means त्या दोघी आता काय बोलतात हे आपण ऐकू. Preeti says, hello, who is speaking please? आपण फोन उचलल्यावर ती म्हणते, हॅलो, कोण बोलतंय? शशी. I am your आंट शशी. इज इट प्रीती? मग तिची आंट म्हणते, मी आंट शशी बोलतीये, ही प्रीती आहे का? प्रीती. गुड मॉर्निंग आंट शशी. मग ती फोनवर म्हणते, गुड मॉर्निंग आंट शशी, हाऊ आर यू? दिस इज प्रीती स्पीकिंग. ती म्हणते, तू कशी आहेस? मी प्रीती बोलतीये. देन शशी सेज, गुड मॉर्निंग प्रीती, मे आय स्पीक टू युअर मम्मी? म्हणजे मी तुझ्या मम्मीशी बोलू शकते का? देन प्रीती रिप्लायज, आय एम सॉरी आंट शशी, शी हॅज गॉन टू द मार्केट अँड विल बी बॅक इन ॲन आवर. मम्मी आता सध्याला मार्केटला गेली आहे, ती 1 तासामध्ये परत येईल. देन शशी सेज, ओके, प्लीज टेल हर आय कॉल्ड. तुझ्या मम्मींना सांग की मी फोन केला होता. Preeti says, can I take a message? Means anything you want to give a message to mummy, you can tell me. Then Shashi says, no. Preeti, thank you. Just tell her I called. मग तिची आंटी म्हणते, ठीक आहे प्रीती, तू फक्त तुझ्या मम्मीला सांग की आंटीने फोन केला होता. Then Preeti says, okay Aunt Shashi, it was nice talking to you. Have a good day. Then after Preeti's mother returned from the market, she called Shashi and Shashi told her that Preeti is smart and polite. She also added that Preeti is well mannered. आणि जेव्हा तिची मम्मी मार्केटमधून परत येते आणि ती तिच्या मम्मीला जेव्हा ती तिच्या मम्मीला सांगते की असा असा आंटीचा फोन आला होता, मग मम्मी तिच्या बहिणींना म्हणजे शशी आंटीला फोन करतात. मग शशी आंटी म्हणते की प्रीती खूप स्मार्ट आणि खूप छान बोलते मुलगी आणि ती खूप वेल मॅनर्ड आहे, चांगले संस्कार तिच्यावर आहेत. नाव टिप्स टू बी फॉलोड ॲट द डायनिंग टेबल. मग आपण जेवायला बसतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे? वॉश युअर हँड्स विथ सोप बिफोर यू सिट डाऊन टू ईट युअर मील. जेवायला बसण्याच्या आधी आपण आपले हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजे. सेकंड, वाईप युअर हँड्स विथ अ टॉवल सो दॅट युअर हँड्स आर नॉट वेट. आपण हात धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने ते पुसले पाहिजे की जेवणाच्या आधी आपले हात ओले नको. थर्ड, प्लेस अ नॅपकिन ऑन युअर लॅप. आपल्या मांडीवरती एक नॅपकिन ठेवायचं. दिस विल कीप युअर क्लोथ्स फ्रॉम गेटिंग डर्टी. त्याच्यामुळे जेवताना जर काही आपल्या अंगावर सांडलं तर आपले कपडे खराब नाही होणार. फोर्थ, डोंट मेक एनी साऊंड विथ युअर माउथ वाईल ईटिंग. जेवताना तोंडाचा आवाज नाही करायचा. फिफ्थ, डोंट स्पीक वेन देर इज फूड इन युअर माउथ. जेव्हा आपल्या तोंडामध्ये जेवण असतं बोलायचं नाही. सिक्स्थ, डोंट यॉन वाईल ईटिंग. जांभळ्या द्यायच्या नाही डायनिंग टेबलवर. सेवन्थ, इफ यू वॉन्ट समथिंग देन आस्क फॉर इट पोलाइटली. जर आपल्याला अजून काही जास्त हवं असेल तर शांतपणे विचारायचं. 8, स्पीक सॉफ्टली ॲट द टेबल. आणि काही जरुरी बोलायचं असेल तर अगदी सॉफ्टली लहान आवाजात बोलायचं. नाव सम गुड मॅनर्स टू बी फॉलोड. अजून आपण काय केलं पाहिजे? वेन यू मेक अ मिस्टेक से
आय एम सॉरी. जेव्हा आपण काही चूक करतो तर आपण त्यांना आय एम सॉरी म्हटलं पाहिजे. वेन समवन हेल्प्स यू से थँक्यू. जर कुणी तुमची मदत केली तर त्यांना म्हणायचं थँक्यू. थर्ड, होल्ड द डोर ओपन फॉर द पर्सन बिहाइंड यू. जर आपण कुठला दरवाजा उघडून जात असेल तर तो ओपनच ठेवायचा की आपल्या मागून येणाऱ्या व्यक्ती पण तिथून येईल. आपण गेल्यावर लगेच दार आपटायचं नाही. फोर्थ, कवर युअर माउथ विथ युअर हँड वेन यू यॉन. जेव्हा आपल्याला जांभळी येते आपल्या तोंडावरती आपण हात ठेवला पाहिजे. नेक्स्ट, डोंट जम्प ऑन द अदर पीपल सोफाज नॉर स्पिल वॉटर ऑर फूड. दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या सोफांवरती उड्या मारायची नाही किंवा तिथं पाणी किंवा जेवण सांडायचं नाही. नेक्स्ट, प्लेस युअर हँड ओवर युअर माउथ वेन यू हॅव टू बर्प. जेव्हा आपल्याला ढेकर येतो त्याच्या आधी पण आपण आपल्या तोंडावरती हात ठेवायचा. डू नॉट वेस्ट फूड. आपलं जेवण वाया नाही घालवायचं. डोंट लीव फूड ऑन युअर प्लेट. काहीच शिल्लक ठेवायचं नाही. वेन यू हॅव टू स्नीज कवर युअर माउथ अँड नोज विथ अ टिश्यू. जर आपल्याला शिंका येणार असेल त्याच्या आधीच टिश्यू पेपरनी आपल्या नाकावर आपण कवर केलं पाहिजे. ओके, देन दीज आर सम गुड मॅनर्स टू बी फॉलोड. म्हणजे आपण काय केलं पाहिजे हे आहे. So like a good children we also should follow all these things, and I know you all are very good and you also follow these things. So manners cost nothing but mean everything. चांगलं वागणं ह्याला पैसे पडत नाहीत पण हे असं वागणं खूप जरुरीचं आहे. So listen to the video carefully and next time we will discuss the answers. Till that time take care, be home, be safe. Bye.